नमस्कार. बदलापूर ठाणे जिल्ह्यातील एक शहर साधारणपणे रोजच्या आयुष्यात गजबजलेलं पर फार मोठ्या वादांपासून दूर असलेलं. मात्र काही दिवसांपूर्वी इथे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. हे प्रकरण आहे मृणाल महेश जाधव यांच्याशी संबंधित. एक असा व्हिडिओ जो काही मिनिटांचा होता, पण त्याचे परिणाम मात्र खूप मोठे झाले. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात राहणाऱ्या एका राजकीय कुटुंबाशी हे प्रकरण संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. मृणाल जाधव या स्थानिक राजकीय कुटुंबातील मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे वडील महेश जाधव हे स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय आहेत. ते बदलापूर परिसरात नगरसेवक म्हणूनही कार्यरत असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे. त्यांची आई प्रतिभा महेश जाधव या देखील राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. त्या बदलापूर पूर्व भागात पक्षाच्या महिला संघटनेत पदावर होत्या अशी माहिती उपलब्ध आहे. हे कुटुंब स्थानिक स्तरावर अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचंही सांगितलं जातं. मात्र फेब्रुवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे हे नाव अचानक संपूर्ण राज्यात चर्चेत आलं. 28 फेब्रुवारी 2026 रोजी मृणाल जाधव यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी कार चालवत होत्या. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून पोस्ट केल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला हा व्हिडिओ फक्त त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर होता. मात्र काही वेळातच तो इतर लोकांनी डाउनलोड करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करायला सुरुवात केली आणि मग काही तासातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये त्यांनी काही धार्मिक संदर्भांबद्दल बोलल्याचा आरोप करण्यात आलाय. काही लोकांनी असा दावा केला की त्या व्हिडिओतील शब्दांमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. या कारणामुळे सोशल मीडियावर अचानक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही लोकांनी या व्हिडिओचा तीव्र निषेध व्यक्त केला तर काही लोकांनी यावर वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा विषय ट्रेंड होऊ लागला आणि काही तासातच तो बदलापूरच्या बाहेरही पसरला. ही चर्चा वाढत असतानाच स्थानिक पातळीवर देखील प्रतिक्रिया दिसू लागल्या. काही हिंदू संघटनांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार काही कार्यकर्ते बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले आणि त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. या आंदोलनामुळे काही वेळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार बदलापूरमधील काही ऑटो रिक्षा चालकांनी अचानक बंद पाळल्याची माहिती समोर आली. त्याचबरोबर खारवई परिसरातील काही दुकाने देखील बंद ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी निषेध दर्शवणारे फलक आणि बॅनर्स देखील लावण्यात आले होते. दरम्यान हा विषय राजकीय पातळीवर देखील चर्चेत आला. भाजपने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हा प्रकार निंदनीय असल्याचं म्हटलं. पक्षाने स्पष्ट केलं की धार्मिक भावना दुखावणाऱ्या कोणत्याही विधानाचं समर्थन करता येणार नाही. त्याचबरोबर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी देखील व्यक्त करण्यात आली. या सर्व घटनांदरम्यान पोलीस प्रशासनावर देखील मोठा दबाव निर्माण झाला. परिस्थिती लक्षात घेऊन बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा भारतीय न्याय संहितेतील धार्मिक भावना दुखावण्यासंबंधित कलमाखाली नोंदवण्यात आल्याची माहिती मिळते. यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. तपासादरम्यान मृणाल जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं. कायद्याची परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाबाबत नागरिकांना एक महत्त्वाची सूचना दिली. त्यांनी लोकांना आवाहन केलं की तो व्हिडिओ पुढे शेअर करू नये, कारण अशा प्रकारचा कंटेंट पुढे पसरवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. दरम्यान या प्रकरणावर मृणाल जाधव यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया देखील समोर आली. त्यांची आई प्रतिभा जाधव यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली. त्यांनी पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतं. त्यांच्या घरी देवघर आहे आणि ते नियमित पूजा करतात असंही त्यांनी सांगितल्याचं काही रिपोर्ट्समध्ये नमूद आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांचं कुटुंब मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाल्याचंही त्यांनी सांगितलं. काही माध्यमांशी बोलताना मृणाल जाधव यांचे आईवडील भावूक झाल्याचेही दृश्य दिसून आले. दरम्यान या प्रकरणातील सर्वात मोठा टप्पा आला तो म्हणजे कोर्टातील सुनावणी.
मृणाल जाधव यांच्या वकिलांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज अंबरनाथ जवळील चिखोली कोर्टात सुनावणीसाठी आला. मार्च 2026च्या सुरुवातीला या अर्जावर सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले. मात्र अखेरीस कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला. कोर्टाने जामीन नाकारताना काही कारणे नमूद केली असल्याची माहिती आहे. त्यातील एक कारण म्हणजे आरोपी परदेशात जाऊ शकते अशी शक्यता. कारण मिळालेल्या माहितीनुसार मृणाल जाधव पोलंडमध्ये शिक्षण घेत असल्याचं सांगितलं जात आहे. जर जामीन मंजूर झाला तर त्या परदेशात जाऊ शकतात आणि तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. दुसरं कारण म्हणजे पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता. याशिवाय कोर्टाने वकिलांनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केल्याचंही काही रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे. मात्र या संदर्भातील सर्व अधिकृत तपशील अद्याप पूर्णपणे सार्वजनिक झालेले नाहीत. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मृणाल जाधव सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे समाजात एक मोठी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ती म्हणजे सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना यामधील संतुलन. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे आणि प्रत्येकाला सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र त्याच वेळी समाजातील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक भावना देखील अत्यंत संवेदनशील असतात. काही लोकांच्या मते सोशल मीडियावरील एका व्हिडिओमुळे इतका मोठा वाद निर्माण होणं चिंतेचं आहे. तर काही लोकांचं मत आहे की सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर बोलताना अधिक जबाबदारीने वागणं आवश्यक आहे. कारण आज एका छोट्या व्हिडिओमुळे काही तासात लाखो लोकांपर्यंत संदेश पोहोचू शकतो. म्हणूनच या प्रकरणाकडे अनेक लोक डिजिटल जबाबदारीच्या दृष्टिकोनातून देखील पाहत आहेत. दरम्यान या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. पुढील न्यायालयीन प्रक्रिया काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरोप सिद्ध होतात की नाही याचा अंतिम निर्णय कोर्टातच होणार आहे. तोपर्यंत या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा आहे. एक छोटासा सोशल मीडिया व्हिडिओ आणि त्यातून निर्माण झालेला एक मोठा सामाजिक आणि कायदेशीर वाद. मृणाल जाधव प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा सविस्तर आणि समतोल बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन पुन्हा एका नवीन आणि महत्त्वाच्या बातमीसोबत. धन्यवाद.